की शेअर मार्केट म्हणजे खरंच सट्टा आहे का? हो सट्टा. मी आज पैसे टाकले, मला 1 वर्ष 100% रिटर्न पाहिजे. म्हणजे खूप सारे लोक विचारतात, अरे सृजन मी 1 लाख रुपये दिले तुला तर किती पैसे बनतील रे? नमस्कार वणीकर. आज आपल्यासोबत आहे सृजन गौरकार, स्टॉक मार्केट ट्रेडर आणि युट्यूबर जे वणीचे आहे आणि नुकताच त्यांनी 1 मिलियन सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे. त्यांच्या या करिअर बद्दल माहिती जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपलं 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आमच्या व्हायरल वणीतर्फे हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि आपण या शेअर मार्केटच्या फील्डकडे कसे वळला त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्यावी. माझी सुरुवात स्टॉक मार्केटपासून नाही झाली, माझी सुरुवात क्रिप्टो मार्केटपासून झाली आणि ती सुरुवात पण वणीतूनच झाली. वणीत तुम्हाला माहिती असेल साई मंदिर समोर मोमोजचं एक दुकान आहे. त्याचे जे ओनर आहे राहुल खारकर, ते माझे चांगले मित्र आहे. अच्छा. तर त्यांनी 2016-17च्या वेळेची ही गोष्ट आहे. त्यावेळेला ते पुन्हा मला विचारायचे, अरे सृजन हा बिटकॉइन काय आहे, बिटकॉइन काय आहे? आता आपण मराठी फॅमिलीतनं येतो, आपलं स्टॉक मार्केटवर लक्ष नसतं, आपलं जगात काय चाललंय लक्ष नसतं, आपलं लक्ष असतं नोकरीकडे. तसाच मी एक होतो की मला नोकरी करायची, पण तो परत विचारायचा, अरे बिटकॉइन काय, बिटकॉइन काय? तर मग एक दिवस बघितलं तर झी बिझनेसवर किंवा झी न्यूज असेल, झी न्यूजवर त्यावेळेला सुधीर चौधरीचा बिटकॉइनवर DNA म्हणून एक कार्यक्रम यायचा, त्यात त्यांनी पूर्ण बिटकॉइनचं समजावून सांगितलेलं होतं. आणि तिथनं मला पहिल्यांदा बिटकॉइन बद्दल माहिती मिळाली. मग त्याच राहुलच्या एका मित्रांनी बिटकॉइन कसे खरेदी करायचे हे आम्हाला सांगितलं आणि तिथनं या फायनान्शियल मार्केटची माझी सुरुवात झाली. मग आम्ही बिटकॉइन घेतले. त्यावेळेला आज तर बिटकॉइन $1 लाख आसपास आहे, पण त्यावेळेला जेव्हा मी घेतला होता तो $1000 आत होता. मी घरून पैसे मागितले, 3.5 लाख रुपये घरच्यांनी विश्वास देऊन माझ्याकडे दिले आणि त्याच्यानंतर मग मी तो बिटकॉइन घेतला. झेप्पे म्हणून ऍप असायचं, त्या ऍपमधून मी बिटकॉइन घेतला आणि 2017 आणि 18 मध्ये बिटकॉइन प्रचंड वाढला. म्हणजे $1000 घेतलेला बिटकॉइन $20,000 चालला गेला. अच्छा. आणि ते पूर्ण जो काळ होता त्यात मी समजण्याचा प्रयत्न करत होतो की हे प्राइस वाढत काय, कशामुळे ही प्राइस वर चालली आणि या प्राइसला प्रेडिक्ट कसं करायचं. तर वर तर चालली, पण कुठपर्यंत वर चालली, खाली येत आहे तर कुठपर्यंत खाली येऊ शकेल. तेव्हा माझी ओळख झाली टेक्निकल अनालिसिसची आणि फंडामेंटल अनालिसिसची. आणि तेच टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस वापरून जो $20,000 बिटकॉइन गेला आणि तिथनं जेव्हा तो पडायला लागला तेव्हा मी $17,000 प्रॉफिट बुक केलं. ते 3.5 लाख माझे तेव्हा 50 लाख झाले. आणि एकदा तुमच्याकडे कॅपिटल आलं की मग तुम्ही त्या कॅपिटलला डायव्हर्सिफाय कसं करायचं त्याचा विचार करायला लागता. आणि तेव्हा माझी ओळख झाली स्टॉक मार्केटशी. कारण 2018 मध्ये जेव्हा बिटकॉइननी टॉप बनवला त्यानंतर कंटिन्युअस 1-1.5 वर्ष बिटकॉइन खाली येत होता आणि तेव्हा मला शॉर्ट सेलिंग वगैरे येत नव्हतं. मी फ्युचरमध्ये त्यावेळेला ऑप्शन करत नव्हतो. त्यावेळेला जेही करायचो मी कॅशमध्ये करायचो, म्हणजे डिलेव्हरी बेसवर करायचो. माझ्याकडे जेवढा पैसा आहे तेवढा लावला आणि त्यातनंही जर प्राइस वर गेली तर मला फायदा होईल, खाली येताना मला काहीच करता यायचं नाही त्यावेळेला. त्यामुळे नॅचरली मग मी स्टॉक मार्केटकडे बघणं सुरू केलं. पण अगेन त्याच वेळेला तो 20,000चा बिटकॉइन $3,500 आला आणि तिथनं तो रिव्हर्सल द्यायला लागला. आणि त्यावेळेला जेव्हा तो रिव्हर्सल द्यायला लागला तर परत माझं लक्ष बिटकॉइनवर गेलं आणि मी $4,000 आसपास बिटकॉइन परत घेतला. त्यावेळेला स्टॉक मार्केटकडे लक्ष होतं, बट पूर्ण फोकस माझा क्रिप्टो मार्केटवर होता त्यावेळेला. कारण मी सुरुवातच क्रिप्टो मार्केटमधनं केली आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीने सुरुवात करता तेव्हा तुम्ही जास्त कम्फर्टेबल त्या गोष्टीशी होता. त्यामुळे मग क्रिप्टो मार्केटपासून मी सुरुवात केल्यानंतर 2018 मध्ये मी स्टॉक मार्केटकडे आलो, थोडंसं बघितलं, काही ट्रेडही घ्यायला लागलो, थोडंफार इन्व्हेस्ट केलं, पण मेजर फोकस क्रिप्टो मार्केटवर होतं. आणि मग 2020-21 मध्ये जेव्हा परत एकदा बिटकॉइनने आपला हाय बनवला, ह्या 3,500 पासून बिटकॉइन $65,000 वर गेला. त्यावेळेला मी $57,000 आपलं पूर्ण प्रॉफिट बुक केलं. त्यानंतर माझ्याकडे काम काहीच उरलं नव्हतं, कारण त्यावेळेला मी शॉर्ट सेलिंग करायचो नाही. मी एवढं समोर यासाठी येऊ शकलो या मार्केटमध्ये कारण मी माझ्या करिअरचं भरपूर वर्ष शॉर्ट सेलिंग कधी केले नाही किंवा मी फ्युचर्स अँड ऑप्शन केलं नाही. जर स्टॉक मार्केट बद्दल बोलायचं आणि क्रिप्टो बद्दल बोलायचं तर फ्युचर्समध्ये मी भरपूर वर्ष काम केलं नाही.
त्यामुळे माझं कॅपिटल सुरक्षित राहिलं आणि मी हा प्रवास करू शकलो. पण जेव्हा तो 2021 मध्ये टॉप बनवून खाली यायला लागला तेव्हा मग मी पूर्ण फोकस स्टॉक मार्केटवर केलं. 2021च्या ऑक्टोबरमध्ये जो टॉप बनला त्याच्या आधीची पूर्ण रॅली स्टॉक मार्केटमध्ये मी एन्जॉय केली. त्यानंतर तो खाली आला. खाली आल्यानंतर निफ्टी जेव्हा बॉटम बनवत होता तेव्हा परत मी भरपूर सारे चांगल्या कंपन्या बाय केल्या. अगेन त्यावेळेला मला माहिती होतं की लिक्विडिटी इकॉनॉमिकचा पार्ट आहे, बट लिक्विडिटी इकॉनॉमीमध्ये भरपूर आहे, तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप चांगल्या परफॉर्म करणार. तर हे छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्या. त्यामुळे मेजर फोकस मिड कॅप आणि स्मॉल कॅपवर केला. आणि तिथनं मग जे ऑक्टोबर 2024 पर्यंत रॅली आली ती एन्जॉय केली. आता परत मार्केट खाली आलं, मार्केटनी बॉटम बनवला. तिथं माहिती होतं लिक्विडिटी कमी आहे, कारण आरबीआयने रेट वाढवलेले होते, युएस मध्ये फेडनी रेट वाढवलेले होते. त्यामुळे आता पैसा जाणार तर रिस्की ऍसेटमध्ये जाणार नाही, लार्ज कॅपमध्ये जाणार. म्हणून मी लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट केले आणि तिथनं परत जी रॅली सुरू झाली ती रॅली मी एन्जॉय केली. तर माझा जो ओव्हरऑल प्रवास आहे स्टॉक मार्केटचा तो असा आहे, जो बिटकॉईनने सुरू झाला. मित्रांनी कोणीतरी विचारलं की बिटकॉईन काय आहे, म्हणून मी त्याच्याकडे बघितलं. बघितल्यानंतर इन्व्हेस्ट केलं. पहिली रॅली लकीली प्रॉफिटेबल झालो आणि त्याच्यानंतर अभ्यास केला आणि समजत गेलं म्हणून आणखी इंटरेस्ट येत गेला, आणखी इंटरेस्ट आला म्हणून आणखी कॅपिटल इन्व्हेस्ट केलं आणि इन्व्हेस्ट केलं कॅपिटल, त्यावर प्रॉफिट झालं म्हणून आणखी इंटरेस्ट तयार झाला आणि ते सायकल तयार होते. आज आपल्या वणीसारख्या शहरामध्ये शेअर मार्केट म्हणजे एक सट्टा समजला जातो, तर त्यावर आपली काय प्रतिक्रिया? म्हणजे शेअर मार्केट म्हणजे खरंच सट्टा आहे का? हो, सट्टा आहे. शेअर मार्केट सट्टाच आहे. पण कोणासाठी सट्टा आहे? जे लोक न शिकता पैसे इन्व्हेस्ट करतात त्यांच्यासाठी सट्टा आहे. जर तुम्ही पोहायचं कसं हे न शिकता सरळ नदीत उडी मारली तर काय होणार तुमच्यासोबत? आपण बुडून जाणार. आणि ते शिकलात तुम्ही तर ऑलिम्पिकचं मेडलही घेऊन येऊ शकता. तसंच स्टॉक मार्केटचं आहे ना. जर तुम्ही इथं शिकणारच नाही की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं, ट्रेड कसं करायचं, आणि तुमचा अप्रोच चुकीचा राहील. भरपूर लोकांचा अप्रोच काय असतो की मी आज पैसे टाकले, मला 1 वर्ष 100% रिटर्न पाहिजे. म्हणजे खूप सारे लोक विचारतात, अरे सृजन मी 1 लाख रुपये दिले तुला तर किती पैसे बनतील? तर मी म्हणतो पहिले तर मला देऊच नको, तू स्वतःचं डिमॅट अकाउंट ओपन कर आणि स्वतः इन्व्हेस्ट कर. कशाला स्वतःचे पैसे लोकांकडे दे? म्हणजे लोकांना डबल हे आहे. किती रिटर्न बनेल? 12 ते 15% रिटर्न बस. अरे तू एफडीत टाकतो तेव्हा 7% रिटर्न बनते, त्याच्या डबल रिटर्न बनते. पण आपल्याला हे माहीतच नाही की रिटर्न किती पाहिजे आपल्याला. 15% जर तुम्ही कन्सिस्टंट रिटर्न बनवलं, खूप चांगले रिटर्न आहे ते. पण आपल्याला काय वाटतं की एका वर्षात माझे पैसे डबल होणार. आणि डबल होणं म्हणजे आपल्या मनात लालच आलं, आपल्या मनात ग्रीड आली आणि त्या ग्रीडच्या मागे मग आपण चुकीचे निर्णय घ्यायला लागतो. न शिकता कुठेही पैसे टाकायला लागतो, न शिकता काहीही ट्रेड घ्यायला लागतो. आणि जेव्हा हे सगळं आपण करतो तेव्हा आपण बिना अनालिसिसने करत असल्यामुळं आपण सट्टा खेळत आहोत. का आपण पैसे लावतोय? नाही मला वाटतं वरती जाणार स्टॉक. अरे हा, पण का जाणार वरती? नाही मला वाटतं. हा तुला वाटतं ठीक आहे, पण का वरती जाणार? काही कारण असेल ना. नाही मला वाटतंय, माझ्या मित्रांनी सांगितलं, कोणीतरी सांगितलं, त्यांच्या सल्ल्यावर मग सट्टा आहे. पण तुमच्याकडे कारण असेल की कोणता स्टॉक वर जाऊ शकतो. अरे का वर जाऊ शकतो? नाही मला वाटतं की हा टेक्निकल पॅटर्न बनतोय, या टेक्निकल पॅटर्नचा ह्या लेवलचा ब्रेकआउट आला तर हा वरती जाईल, हे लेवल राहील, या लेवलच्या खाली आला तर मी एक्झिट करून टाकणार, या लेवल पर्यंत गेला तर इथं प्रॉफिट बुक करून टाकणार. मग हा सट्टा नाहीये. पण तुम्हाला वाटत असेल की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे लावले, पण मला वाटतंय म्हणून मी पैसे लावले, हा वरती जाणार म्हणून पैसे. कारण नाही तुमच्याकडे तर हा सट्टा आहे. कारण आहे तुमच्याकडे पैसे लावायचे तर हा सट्टा नाही, हा बिझनेस आहे. इथं तुम्ही प्रॉपर आपली रिस्क मॅनेज करत आहात आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं टार्गेट आहे तिथं तुम्ही एक्झिट करता. किंवा लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही पैसा टाकत आहे तर तुमचं जर एकच ध्येय असेल की पैसे कमवणे, तर मग तो सट्टा आहे. कारण तुम्ही तिथं कंपनीचे फंडामेंटल बघत नाही. एसबीआय मध्ये कोणी पैसा टाकला, एचडीएफसी मध्ये कोणी पैसा टाकला, आयसीआयसीआय बँकमध्ये टाकला किंवा ऍक्सिस बँकमध्ये टाकला, रिकमेंडेशन नाही आहे, ह्या सगळे स्टॉक घेऊन विकत घेऊ नका तुम्ही, ठीक आहे. बट ह्या सगळ्या बँकेमध्ये टाकला, रिलायन्समध्ये कोणी टाकला, निफ्टीच्या टॉप 50 कंपनीजमध्ये टाकला, निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये टाकला. मी कधी ऐकलं नाही की त्यांचे पैसे 5 वर्षात डुबले. पैसे कधी डुबतात? जेव्हा तुम्ही छोट्या स्टॉक्सच्या मागे धावता, पेनी स्टॉककडे धावता. आणि पेनी स्टॉककडे धावायचं कारण काय असतं? ग्रीड. मला पैसे लवकर बनवायचे. लवकर जर तुम्हाला पैसे बनवायचे असेल तर हा सट्टा आहे. तुम्हाला जर प्रॉपर
टेक्निकल अनालिसिस करून, फंडामेंटल अनालिसिस करून इन्व्हेस्ट करायचं असेल तर हा बिझनेस आहे. म्हणजे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने जर आपण ट्रेडिंग केली तर हा बिझनेस आहे. बिझनेस आहे. अन्यथा हा सट्टा आहे. दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर आपण ट्रेडिंग केली तर हा सट्टा आहे. बिलकुल, माझ्याही सांगण्यावरून केली तरी सट्टा आहे. तर स्वतःचं अनालिसिस केलं. स्वतःचं अनालिसिस असल्याशिवाय इथं काहीच होणार नाही. शेअर मार्केटमध्ये शेअर घेताना आपण अशा कुठल्या 3 गोष्टी आहे का ज्या गोष्टी पाहून आपण त्या शेअर्स बद्दल माहिती घेऊन ट्रेड करायला पाहिजे? ट्रेडिंग बद्दल विचारत असाल तर माझ्यासाठी त्या 3 गोष्टी आहे की माझा स्टॉप लॉस कुठे आहे, माझा टार्गेट किती आहे, आणि माझं जो स्टॉक मी घेतोय त्याच्यात मोमेंटम किती आहे. म्हणजे तो टार्गेट पर्यंत किती दिवसात पोहोचू शकतो. जेवढं फास्ट मोमेंटम तेवढ्या लवकर टार्गेट तुमचं अचीव होणार, जेवढं स्लो मोमेंटम तेवढा उशिरा तुमचं टार्गेट हिट होणार. बट मोमेंटम जास्त असणाऱ्या याच्यात तुमचा स्टॉप लॉसही मोठा राहणार. राईट. तर सगळ्यात आधी स्टॉप लॉस कडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जर ट्रेड घेतलाय तर प्रत्येक वेळी काय तो वरती जाणार आहे का? वरती नाही जाणार ना. अप अँड डाऊन अप अँड डाऊन चालू असणार. बरोबर. तर तुम्ही घेतला त्याच्या अगेन्स्ट जर प्राइस ऍक्शन झाला तर मग स्टॉप लॉस असणं जरुरी आहे. स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित असायला पाहिजे की कुठं आपल्याला बाहेर निघायचं आहे. बोट कापा नाहीतर हात कापावा लागणार स्टॉक मार्केटमध्ये. जर तुम्ही 5,000चा स्टॉप लॉस नाही घेतला, 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केला आणि 5,000चा स्टॉप लॉस नाही घेतला, तोच लॉस तुमचा 10,000वरही जाऊ शकतो, 15,000वरही जाऊ शकतो, 20वरही जाऊ शकतो, 50,000वरही जाऊ शकतो. त्यामुळं स्टॉप लॉस नेहमी असायला पाहिजे तुमच्या स्टॉक ट्रेडिंगमध्ये. दुसरा, तुम्हाला माहित असायला पाहिजे की मी एक्झिट कधी करणार. म्हणजे काय, तुम्हाला टार्गेट माहित असायला पाहिजे. खूप लोक घेतात, स्टॉक वरती जातो, वरती गेल्यानंतर खाली येतो तरी त्यांच्याकडे तो असतो, मग खालनं कुठेतरी थोडा अजून वर जातो, अजून खाली येतो तरी ते घेऊन बसतात. जर तुम्ही ट्रेडिंगसाठी आलाय तर तुम्ही लॉंग टर्म वाले फंडामेंटल्स चेक करून नाही आलाय. तुम्ही फक्त त्या स्टॉकचं जे मोमेंटम आहे, जो ट्रेंड आहे तो बघून आलाय. तर तुम्हाला एक्झिट करणं गरजेचं आहे आणि एक्झिट करण्यासाठी तुम्हाला स्टॉप लॉस सोबत टार्गेट माहित असणं गरजेचं आहे. आणि तिसरं, मोमेंटम जर स्ट्रॉंग असेल तर तो स्टॉक तुम्हाला लवकर पैसे देऊन जाईल. मोमेंटम जर खराब असेल किंवा स्लो असेल तर तो स्टॉक तुमचे पेशन्स टेस्ट करेल. तर माझ्या मते या 3 गोष्टी खूप गरजेच्या आहेत, ज्या कुठलाही स्टॉक ट्रेडसाठी घेताना बघणं गरजेचं आहे. लॉंग टर्म साठी जेव्हा आपण एखादा स्टॉक सिलेक्ट करतो तर कुठल्या गोष्टी त्यासाठी पाहाव्या लागेल आपल्याला? तिथं फक्त फंडामेंटल. तिथं आणखी काहीच बघायचं नाही. कारण एखादा स्टॉक फंडामेंटली चांगला असला, होऊ शकतं शॉर्ट टर्म मध्ये त्याचा ट्रेंड डाऊनवर्ड मोमेंटमचा असणार, त्यांनी काही फरक नाही पडत. एखादी कंपनी जर दरवर्षी प्रॉफिटेबल असेल, ऑलरेडी त्याचा प्राइस जो आहे तो वरतीच जाणार. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला एक गोष्ट चेक करायची आहे, त्याचं व्हॅल्युएशन ठीक राहणार की नाही. जसं आपल्या वणीतल्या लोकांना समजतं की एखादी गोष्ट आहे, एखादी पेन आहे, तुमच्या खिशात ही पेन आहे, पेन दाखवता जरा. ही पेन तुम्ही कितीला घेणार? 10 रुपये. मी 20 रुपयाला देतो, घेणार. 50 रुपयाला घेतो, ठीक आहे, थोडा गोल्डन रंग आहे, यार 50 रुपये थोडं कमी कर. नाही, ठीक आहे, 50 रुपयाला घेणार. 100 रुपये एक वेळ विचार करणार, घेऊन घेणार. मी म्हटलं 200 रुपयाला आहे, तुम्ही घेणार का? नाही, ओव्हरबाईट झालं. मग रिलायन्सचा स्टॉक 200 रुपयाला तुम्ही घेणार का? म्हणजे मी एक्झाम्पल म्हणून देतोय, रिलायन्सचा स्टॉक 200ला नाही आहे, बट रिलायन्सचा स्टॉक जो 200ला ओव्हर व्हॅल्यूड आहे तो तुम्ही घेणार नाही. टाटाचा स्टॉक जो 200ला गेल्यावर ओव्हर व्हॅल्यूड होतो तो तुम्ही घेणार का? नाही. तसं त्याचं व्हॅल्युएशन चेक करणं गरजेचं आहे. दुसरं, त्या कंपनीचे फंडामेंटल्स चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे तिचा बिझनेस कसा चालू आहे, तिच्याकडे पैसा कुठून येतोय. आता खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या प्रॉफिटेबल आहे, पण त्यांचा पैसा त्यांच्या बिझनेसमधनं नाहीये, त्यांच्याकडे जे लँड बँक आहे. म्हणजे अशा भरपूरशा जुन्या कंपन्या आहेत ज्यांच्या मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या जागा आहेत, आज त्या जागा विकतात आणि त्यातनं ते इयरली प्रॉफिट दाखवतात. अशा कंपन्यांमध्ये जर तुम्ही पैसा टाकाल, शॉर्ट टर्म मध्ये ते प्रॉफिटेबल राहील. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पैसा येईल तेव्हा तो स्टॉक वरती जाईल, किंवा जेव्हा ते लँड डील होतील तेव्हा तो स्टॉक वरती जाईल. बट लॉंग टर्म मध्ये तो वरती जाणार नाही, कारण त्याचा बिझनेसमधनं पैसा येत नाही. तर स्ट्रॉंग बिझनेसेसमध्ये, अशा कंपन्यांमध्ये ज्यांचे फंडामेंटल बरोबर आहे आणि अशा कंपन्या ज्या व्हॅल्युएशन व्यवस्थित आहे, अशा कंपन्यांमध्ये नेहमी पैसा लावायला हवा. आजकालची तरुण मंडळी जी आहे ते ऑप्शन ट्रेडिंगकडे वळत आहे आणि त्यामध्ये ते खूप मोठा लॉस करून घेते. तर त्याबद्दल आपलं अनालिसिस काय आहे ऑप्शन ट्रेडिंग बद्दल, की लोकांनी ऑप्शन ट्रेडिंगकडे वळावं की आपलं डिलिव्हरी किंवा इंट्राडे वगैरे करावं, याबद्दल तुमचं काय मत आहे? इंट्राडे आणि ऑप्शन ट्रेडिंग दोघांना मी एकाच पारड्यात ठेवतो.
ऑप्शन बद्दल माझं मत जाणून घ्यायच्या आधी ना सेबीचं मत काय आहे ते आपण बस 93% ट्रेडर जे ऑप्शन्स करतात ते लॉस मेकिंग. लॉस 60% अगेन 6% जे आहे त्यांचं ऍव्हरेज प्रॉफिट वर्षाचं आहे ₹3,500. मला त्या 6% नाही राहायचं. मला काही इंटरेस्ट नाही. ₹3,500 कमवायसाठी वर्षाचे मी एवढं रिस्क घेणार जेवढं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आहे. आणि 1% लोक आहे जे ऍक्च्युअल प्रॉफिट बनवत आहेत, म्हणजे जे 1 लाखाच्या वरती प्रॉफिट बनवत आहेत. त्यातले 99% मशीन्स आहेत, ऍक्च्युअल ट्रेडरच नाही आहेत ते आहे अल्गो मशीन, जे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेड करतात आणि तिथनं मायक्रो सेकंड्सचे ट्रेड घेऊन प्रॉफिट बनवतात. अल्गो ट्रेडिंग थ्रू. अल्गो ट्रेडिंग अगेन अल्गो जे लोक तुम्हाला सांगतात ते वाला नाही. हे अल्गो खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लावून बनवलेला अल्गो आहे. एनएससीची डायरेक्ट लाईन घेऊन बनवलेला अल्गो आहे. एनएससीच्या डेटा सेंटरच्या 200 मीटरवर यांचे ऑफिसेस आहेत. म्हणजे नागपूरवरून जर कुठला व्यक्ती निघला तर तो पहिले वरोऱ्याला पोहोचणार, मग वनीत येणार. तर डेटा तसंच प्राइस जे एनएससीचा डेटा सेंटर आहे तिथनं जे प्राइस निघणार ना, आधी ती प्राइस पोहोचणार जो त्याच्या डेटा सेंटरच्या सगळ्यात जवळचे लोक आहे, मग वनीत येणार ती प्राइस. कारण वनीत तर आहे नाही डेटा सेंटर, बरोबर, त्या बँगलोरला आणि मुंबईला. तर तिथं बसलेले हे ज्या मशीन्स आहे ना, ते ही प्राइसचा जो डिफरन्स आहे मायक्रो सेकंड्सचा तो अनालाइज करून तिथं ट्रेड करून तिथनं प्रॉफिट कमवत आहे. ऑप्शन्स मध्ये प्रॉफिटेबल तुम्ही राहूच शकत नाही. म्हणजे एखाद उदाहरण जर सोडला तर तुम्ही ऑप्शन्स मध्ये प्रॉफिटेबल राहूच शकत नाही. आणि मी म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर जेवढे ट्रेडर्स बघताय सगळ्यांना मी ओळखतो. आपल्या वनीकरांसाठी आपण बोलतोय म्हणून सांगतो, ऑलमोस्ट 99.9% लोक तिथले लॉस मेकिंग आहे, भले तुम्हाला सोशल मीडियावर जे काही दाखवत असेल. आता जर मला तुम्हाला कुठलं प्रोडक्ट विकून 1 कोटी कमवायचे असेल, त्याच्यासाठी जर मी 20 लाखाचा लॉस घेतला तर माझा काय फरक पडतो? 20 लाखाचा लॉस मी ट्रेड घेणार, प्रॉफिट झालं प्रॉफिट, लॉस झाला लॉस. ज्या दिवशी प्रॉफिट होणार मी दाखवणार, हे बघा मला प्रॉफिट झालं 20 लाखावर एवढं प्रॉफिट झालं. ज्या दिवशी लॉस झाला त्या दिवशी मी नाही दाखवणार. हा बिझनेस आहे. त्या बिझनेसला बळी पडून त्या सोशल मीडियावर बघून लोक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये येतात आणि त्यामुळे त्यांचा लॉस होता. बट ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल राहूच शकत नाही. त्यामुळं जर तुम्हाला करायचं असेल फ्युचर करा, फ्युचरमध्ये स्विंग ट्रेड घ्या, तिथं तुम्ही मोमेंटम प्ले करताय. नाही तर मग डिलिव्हरी ट्रेड करा किंवा इन्व्हेस्टमेंट करा. इथं तुम्ही प्रॉफिटेबल राहण्याचे चान्सेस, अगेन गॅरंटी तिथेही नाही. स्टॉक मार्केटमध्ये कशाचीच गॅरंटी नाही. ऑप्शन पेक्षा तिथं जिंकण्याचे चान्सेस तुमचे जास्त आहेत. त्यामुळे असा खेळ खेळा ज्याच्यात जिंकण्याचे चान्सेस जास्त असणार. आता जे नवीन ट्रेडर येत आहे, ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे, तर त्यांना काय सांगाल की कोणत्या पद्धतीने नवीन सुरुवात करायची डीमॅट अकाउंट खोलून? हे बघा, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येत आहे, मिनिमम तुम्हाला 1 वर्ष लागणार मार्केटची सायकल शिकायला. ऍक्च्युअल जर इथं बघितलं 4-5 वर्ष जातात, कारण एक पूर्ण अपवर्ड मोमेंटमचा फेज बघितल्यानंतर खाली येणार मार्केट, त्यानंतर परत वरती जाणार, याला 4-5 वर्ष जातात. बट कमीत कमी मार्केट कसं चालतं, डेली मुवमेंट कशा होतात हे शिकायला तुम्हाला 1 वर्ष जाणार. तर तुम्ही 1 वर्ष स्टॉक कुठलाच विकत घ्यायला नको. बट जिथपर्यंत तुम्ही पैसे नाही टाकणार तिथपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही. अशा याच्यात तुम्ही ETF मध्ये पैसे टाकू शकता. निफ्टीचं ETF घ्या, आयटीचं ETF घ्या, ऑटोचं ETF घ्या, बँक निफ्टी ETF घ्या. तिथं तुमचा पैसा सेफ आहे, तुमचा स्किन इन द गेम आहे, पैसा लागलेला आहे म्हणून तुमचा इंटरेस्ट आहे. आणि जसा जसा तुम्ही टेक्निकल अनालिसिस, अगेन जर तुम्हाला ट्रेडर बनायचं असेल तर टेक्निकल अनालिसिस शिकल्याशिवाय मार्ग नाही. तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकणार, 1 वर्ष सहज जातं. आपल्याला वाटतं पहिल्या 1-2 महिन्यात की अरे मला सगळं आलंय, हे पॅटर्न बनलो ते पॅटर्न, तो एक पॅटर्न बनायलाच महिने लागतात. कुठल्या स्टॉकमध्ये कुठला पॅटर्न बनला, मग तो कसा रिॲक्ट होतो, अच्छा हा ब्रेकआउट देतोय पण ब्रेकआउट नंतर इथं हा खाली येतोय, ते सगळं मोमेंटम ऍक्च्युअल कुठलंही मार्केट कसं चालतं हे समजायला कमीत कमी 1 वर्ष लागतं. म्हणजे मला टेक्निकल अनालिसिस आज ऑलमोस्ट येतं. मी 100% काहीच नसतं, बट ऑलमोस्ट येतं. त्याच्यानंतरही जर मी कमॉडिटीजचा ट्रेड घ्यायला गेलो तर मला ते समजायला की इथं प्राइस ऍक्शन कशी होत आहे ते कमीत कमी 2 महिने जाणार. बरोबर. पण नवीन जर कोणी सुरू करताय त्याला 1 वर्ष ही प्राइस ऍक्शन समजायला लागणार. त्यामुळं जर सुरुवात करत असाल ETF पासून सुरुवात करा. सुरुवातीला टेक्निकल अनालिसिस शिका. टेक्निकल अनालिसिस शिकल्यानंतर हळूहळू छोट्या अमाऊंटनी ट्रेड घेणं सुरू करा.
स्टॉप लॉस फॉलो करणं सुरू करा. हे जर तुम्ही कराल, मला वाटते 1 वर्षाचा आसपास जे आहे तुम्हाला ठीकठाक स्टॉक मार्केटचा एक्सपिरियन्स येईल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथं व्यवस्थित आपलं करिअर बनवू शकता. म्हणजे टेक्निकल अनालिसिस हे ब्रह्मास्त्र आहे या क्षेत्रातलं, बिलकुल असं म्हणायला हरकत नाही. ब्रह्मास्त्र आहे. पोर्टफोलिओमध्ये विविधता कोणत्या प्रकारची असावी? बघा, डायव्हर्सिफिकेशन विविधता हा. म्हणजे डायव्हर्सिफिकेशनसाठी ना मी खूप मोठा फॅन नाही आहे डायव्हर्सिफिकेशनचा. मला वाटतं की जर मी कुठं पैसे टाकतोय तर माझ्या 3 मत आहे की मी रिस्क घेऊ शकतो. जर तो खाली येणार तर माझा स्टॉप लॉस मला माहिती आहे, मी तिथे एक्झिट करणार, तर मी तिथं मोठा पैसा टाकू शकतो. तर मी खूप मोठा फॅन नाही आहे डायव्हर्सिफिकेशनचा. बट हे मी कधी बोलतोय? हे मी बोलतोय जेव्हा मला 10 वर्षाचा अनुभव आहे फायनान्शियल मार्केटला. जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सगळे स्टॉक, सगळ्या सेक्टरचे स्टॉक असणं गरजेचं आहे. प्रत्येक सेक्टरचे 4 स्टॉक आपल्या पोर्टफोलिओच्या 5% आणि असे 5 सेक्टरचे 4 स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. होतं काय मार्केटमध्ये की कधी आयटी चालणार, कधी ऑटो चालणार, कधी एफएमसीजी चालणार, कधी बँक चालणार, कधी कुठलं एखादी इमर्जिंग सेक्टर चालणार, बरोबर. हा. कधी कुठलं सेक्टर चालणार, कधी कुठलं सेक्टर डाऊन जाणार. बट जर तुमच्या recycle आहे ते. इथं बिलकुल, पण तुमच्याकडे जर हे सगळे सेक्टर असेल ना, तर कुठलं चाललेलं सेक्टर आणि डाऊन जाणार सेक्टर हे एकमेकाला बॅलन्स करत जाणार आणि हळूहळू तुमचं ग्रोथ होत जाणार. तर त्यामुळे इंडियात जर असाल तुम्ही, तर माझ्या मते जे मेजर सेक्टर्स आहे, अगेन इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नाहीये, बट माझ्या मते इंडियात जे मेजर इन्व्हेस्टेबल सेक्टर्स आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट ऑटो, आयटी. ऑटो का? कारण घर बांधायचं आहे हे एक स्वप्न असतं, दुसरं स्वप्न असतं गाडी घ्यायची. तर ऑटोला तुमच्या इंडियात नेहमी डिमांड असणार. आयटी, आज प्रत्येकाला आयटी मध्ये काम करायचं आहे आणि ग्लोबली चायना जे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये करतं ना, ते इंडिया आयटी मध्ये करतं की चीपेस्ट लेबर आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे बाहेरच्या कंपन्यांना एवढी चीप सर्व्हिस अजून जगात कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे आयटी कंपन्यांचंही भविष्य कंटिन्यू स्ट्रॉंग राहणार. खूप लोक म्हणतात एआय येणार, हे येणार, मला काही तेवढं हे वाटत नाही. एआयमुळे नक्कीच जॉब कमी होणार, बट टीसीएस बसलेली आहे, इन्फोसिस बसलेला आहे, त्यांना कळतंय की जगात काय चेंजेस होत आहेत, सुद्धा अपडेट ते आपल्या पद्धतीने अपडेट होणार. तर ऑटो झालं, आयटी झालं, त्याच्यानंतर हा इंडियाला जर वरती जायचं असेल, याची प्रगती व्हायची असेल, तर इथलं बँकिंग सेक्टर स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. तर इथं तुम्ही पीएसयू बँक्स, चांगल्या पीएसयू बँक्स, अगेन ज्या पीएसयू बँक्सला एनपीए खूप जास्त आहे अशा नाही, स्ट्रॉंग पीएसयू बँक्स, एसबीआय झालं, पीएनबी झालं किंवा बाकीच्या भरपूर बँक्स आहेत ज्या स्ट्रॉंग आहे. स्पेशली 2020 नंतर जेव्हा त्यांचं भरपूरशी बॅलन्स शीट क्लीन केली, तर खूप साऱ्या पीएसयू बँक्स आता स्ट्रॉंग आहे. प्लस प्रायव्हेट बँक्स जसे एचडीएफसी, ऍक्सिस, आयसीआयसीआय बँक, हे एक सेक्टर असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त जे तुम्ही डेली कन्झम्पशन करता, म्हणजे काय की मी दुकानात गेलं, चॉकलेट घेतलं, दुकानात गेलं, एफएमसीजी, बिलकुल एफएमसीजी सेक्टर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. आणि तिसरं, मला वाटतं की नवीन ज्या कंपन्या येत आहे, आता त्याच्यात भरपूरशा कंपन्या अशा आहेत की ज्या जेव्हा तुम्ही त्याचं फंडामेंटल बघता ना, तर असं वाटतं की अरे हे सक्सेसफुल होणार की नाही होणार. बट नवीन कुठली जर कंपनी बनत असेल तर ओव्हरनाईट सक्सेस, म्हणजे तिचे फंडामेंटल चांगले नसतं, तुम्हाला थोडी रिस्क घ्यावं लागते. तुम्ही आपल्या पोर्टफोलिओच्या 20%चीच फक्त रिस्क घेताय आणि त्यातल्याही सगळ्या 20% डुबणार असंही नाही. तर जर एखादी कंपनी बँकरप्ट झालीच तर तुमच्या पोर्टफोलिओची फक्त 5% नुकसान होणार. तर याच्यात मला वाटतं की पेटीएम सारखी कंपनी झाली, ओला अगेन आत्ता खरे विकत घेण्यासारखी नाहीये, बट जर फ्युचरमध्ये ट्रेंड चेंज झाला तर ओला असू शकते, एथर एनर्जी असू शकते. ह्या ज्या नवीन कंपन्या आहेत त्या कंपन्या तुम्हाला असायला पाहिजे. असे 5 सेक्टर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. टाटा की रिलायन्स? रिलायन्स. निफ्टी की बँक निफ्टी? निफ्टी. स्टॉक मार्केट की क्रिप्टो? क्रिप्टो. इंट्राडे की डिलिव्हरी? डिलिव्हरी. धन्यवाद आपण आमच्या व्हायरल वनी या पॉडकास्टला एक मुलाखत दिल्याबद्दल. आणि आपण अशाच नवनवीन पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेत राहू व आपल्या वनी परिसरातील नागरिकांना आर्थिक, सामाजिक आणि विविध विषयावर साक्षर करत जाऊ. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.